देशामध्ये सर्वात जास्त कुठल्या राज्यात बेरोजगारी असेल तर ती महाराष्ट्र राज्यात आहे. भाजपवाल्यांनी अनेक उद्योग राज्याबाहेर नेले. पदवीधरांनो याचा विचार करा, असा सूर मंगळवार दिनांक 18 जून रोजी पनवेल येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी आळवला. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये या मेळाव्याचे आयोजन क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या मेळाव्याला काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले, शिवसेनेचे उपनेते विजय कदम, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री नसीम खान, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे आरसी घरत, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, काँग्रेस पनवेल महानगराचे अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, स्वाभिमानी आरपीआयचे महेश साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी रमेश कीर यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष अशा एकमताने या ठिकाणी रमेश कीर यांना कोकण पदवीधराची उमेदवारी दिली गेलेली आहे. आपण पाहिलं की सगळ्या पक्षाचे नेते या प्रचाराच्या निमित्ताने इथं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदात्यांनी भरले. म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्रपक्षाचे उमेदवार हे रमेश कीर जिंकतील असा आमचा विश्वास आहे. बघा, हे BJP संविधानाला मानायला तयार नाही, जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही. उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. पण भाजपची जी मुजोरी आहे, न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे, ते सुद्धा लपलेली नाही आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही. चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्ती करावी. उज्ज्वल निकमला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं, ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे. भाऊ, लोकसभेत जरी महाविकास आघाडीला मोठं राज्यात यश मिळालं असलं तरी सुद्धा या ठिकाणी पाहायला गेलं तर कोकणामध्ये फारसं यश मिळवता आलं नाही आणि तसंच ही जी उमेदवारी आहे काँग्रेसची खूप उशिराने या ठिकाणी डिक्लेअर झाली, याचा कुठेतरी फटका बसेल असं वाटतं? नाही, काहीच त्याचा फरक पडणार नाही. खरं तर आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमच्याजवळ अत्यल्प होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळेवर जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर झालं. पदवीधर मतदार हा सुशिक्षित मतदार आहे. आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल? बिलकुल, आम्ही सांगितलंय की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्रातल्या भाजपनी सरकारने जी केलेली आहे, शाहू फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान BJP करते आहे आणि अशा या सत्तेचा माज आलेल्या भाजपनी सरकारला पाडण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे. आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी या निवडणुकीमध्ये रमेश कीर यांना मतदान करून महाविकास आघाडीला निवडून आणावं अशी आमची भूमिका. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफावत झालीच होती. हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये. इथंही झालं ना, महायुतीमध्येही झालेली आहे. त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते. पण सगळ्यांना कळतं की आखरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढं आलेलो, आज आपण पाहिलं असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते, जे स्थानिक लेवलवर काम करणारे उपनेतेपासून सगळे उपस्थित होते. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाड नाही.
महायुतीमध्ये महाभारत आहे ते आपण पाहतोच आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल पनवेल. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.